नमस्कार. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सहज एक गोष्ट आठवली. मी नागपूरला जेव्हा नोकरीला लागलो, यवतमाळ सोडून आलो, तेव्हा असं झालं की मला दर आठवड्याला यवतमाळला जावंसं वाटायचं. बर्डीवर एक कुठलंही पुस्तक वाचलं पाहिजे असं लोक म्हणायचे. माझे वडील म्हणायचे, कुठलं पुस्तक काय, कुठल्या पुस्तकात काय भेटेल. बर्डीवर एक चिंदी बाजारसारखं एक पुस्तकाचं हे होतं. तिथं 8 आणे 50 पैसे रोजानी पुस्तक मिळायचे. म्हणजे अर्थात ते जासूसी किंवा उपन्यास टाईपचे, गुलशनंदा किंवा असे एजंट विनोद वगैरे सिरीजचे. मी एक पुस्तक घेतलं आणि निघालो. असंच होतं, सेक्स अँड व्हायलन्स, याच्या पलीकडे काहीच नव्हतं त्या पुस्तकामध्ये. पण तो एजंट विनोद अमेरिकेत जातो. अमेरिकन एजंटला सहज बोलता बोलता एक सहज गोष्ट सांगतो कि प्रजातंत्र क्या है. समुंदर में 2 मछलियां सामने आमने सामने आ ही गई. एक छोटी थी, एक बड़ी थी. तो छोटी ने बड़ी को कहा कि समुंदर के नियम के अनुसार तू मुझे निकल जा क्योंकि मैं छोटी हूँ. तो बड़ी ने कहा नहीं, समुंदर में अभी प्रजातंत्र चल रहा है. तो प्रजातंत्र में सभी को उतना ही अधिकार है, समान अधिकार होता है. और चूंकि तुम छोटी हो, वंचित हो, इसलिए तुम्हें ज्यादा पहला अधिकार, प्रथमाधिकार तुम्हारा है. तो तुम मुझे निगल लो. तो छोटी को बहुत आनंद हुआ. छोटी ने बड़ी को यहाँ वहां से कुरेदा और उसका पेट छोटा था तो भर गया. छोटी ने बड़ी को कहा बस. छोटी ने बस कहते ही बड़ी ने छोटी को निगल लिया. यही प्रजातंत्र है. 1992 मध्ये वाचलेलं होतं. अमेरिकेत या एजंटला देखील ती पटणारी गोष्ट सांगितली होती. नमस्कार. प्रजातंत्र दिनाच्या शुभेच्छा.